कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात। येत्या 15 जानेवारी रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे। एकंदरीतच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं आहे। आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याण पूर्वेतील चक्की नाका या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा तसेच सभा होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शक्ती प्रदर्शन शिवसेनेकडून केलं जाणार आहे। मात्र याच दरम्यान या निवडणुकांसाठी शिवसेना भाजप महायुती होणार की नाही याबाबत मात्र अद्यापही संभ्रम कायम आहे। कारण गेल्या शिवसेना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या 2 बैठका देखील झाल्यात। मात्र या बैठकांमध्ये अद्यापही कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती ही सूत्रांकडून सध्या प्राप्त होते। एकंदरीतच काल भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब तसेच भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एकंदरीतच 2 दिवसापूर्वी पार पाडलेल्या या दुसऱ्या बैठकीमध्ये भाजपने एकूण 84 जागा तसेच 5 वर्ष महापौरपद 3 वर्ष स्थायी समिती सभापती पदाची मागणी केल्याची माहिती या दोघांनी दिली आहे। त्याबाबत शिवसेनेचे आमदार कल्याण ग्रामीणचे राजेश मोरे यांनी मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे। मात्र एकंदरीतच भाजप ही 84 जागा तसेच महापौर आणि स्थायी समिती सभापती याबाबत ठाम असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे आता एकंदरीतच याबाबत शिवसेनेची भूमिका काय असणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर आजच्या या सभेला मोठं राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे। याआधी डोंबिवलीत सभा होणार आहे। डोंबिवलीनंतर कल्याण पूर्वेत संध्याकाळी 6:30-7च्या सुमारास एकनाथ शिंदे या सभेला संबोधित करणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच या महायुतीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात, काय मार्गदर्शन करतात, तसेच जागा वाटपाबाबत काय संकेत देतात हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता।